आत्ताचे जे करंट सिच्युएशन आहे ग्लोबली आपण बघूया की ट्रम्प वर्सेस चायना चालू आहे वॉर आणि त्यामध्ये खूप सारे अनसर्टिनिटी मार्केटमध्ये आहे की एका दिवसामध्येच 1-2% मार्केट पडतं आहे, पुढच्या दिवशी तेच परत 2%नी मार्केट वाढतं आहे आणि तेच यू एसचं पण सिच्युएशन आहे आणि इंडियामधलं पण सिच्युएशन आहे आणि त्यामुळेच कुठंतरी गोल्ड पण खूप वाढतं आहे कारण की अनसर्टिनिटी आहे मार्केटमध्ये, कधी काय होईल माहीत नाही. सो ह्या सिच्युएशनमध्ये गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे का परत SIP चालू ठेवली पाहिजे का बंद केली पाहिजे, काय केलं पाहिजे? सो गोल्ड हे कधी कधी वाढतं याच्यावर पहिले उत्तर देतो. 1970मध्ये एनर्जी क्रायसिस झाले होते, 1980मध्ये जपान क्रायसिस झाले, 2000मध्ये .com बबल आलं, 2008मध्ये फायनान्शियल क्रायसिस झाले, 2020मध्ये कोविड आला. प्रत्येक वेळेस जेव्हा मार्केटमध्ये अनसर्टनिटी येते तेव्हा नेहमी गोल्डचा रेट वाढतो. दॅट इज पॉईंट नंबर 1. सो म्हणून आता तुम्ही रिसेंटली बघत असाल की गोल्ड हा मागच्या एका वर्षात खूप जास्त वाढलेला आहे. ओके. सेकंड की आपण SIP स्टार्ट केली आहे ती इन्व्हेस्टमेंट आपण जी SIP स्टार्ट केलेली आहे ती नेहमी इनफॅक्ट आता दिस इज अ बेस्ट टाईम वेन यू इन्व्हेस्ट, कारण की मार्केट वोलटाईल आहे तर खालच्या NAVला पण आपल्याला मिळतं, वरच्या NAV. सो आपल्या वोलटाईल मार्केटमध्ये कधी पण खाली गेलं म्हणून आपण SIP कधीच बंद नको करायला. तेव्हा ऑपॉर्च्युनिटी असते की आपल्याला जास्त युनिट्स करता येईल, कारण की NAV कमी येते, युनिट्स जास्त असतात. ओके. थर्ड की ट्रम्प हा एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे.